दशक 5वा, समास 9वा, साधक लक्षण निरूपण, ओवी क्रमांक 11च्या पुढे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हृदय कमल मध्ये निर्विशेषम निरीहम, हरिहर विधवेदम योगिभिर्ध्यान गम्यम. जनन मरण भीति भ्रांति सच्चित स्वरूपम, सकल भुवन बीजम ब्रह्म चैतन्य मीडे. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यक्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने अतिशय रंजक, अतिशय आवडता असं आपल्याला वाटायला लागलाय. अतिशय जरी कठीण आहे, जरी कठीण वाटतंय, पण ऐकावं वाटतंय हे निश्चित आहे. असं मला तरी वाटतं की जरी कठीण वाटतोय आपल्याला, हे सगळं करायला लावतायत समर्थ आपल्याला, किंवा ते करायचं कठीण आहे असं मनात जरी भावना येत असली तरी सुद्धा त्यामध्ये काहीतरी विशेष आहे असं निश्चितच जाणवतं. याचं कारण आहे, सुरुवातीला जे आपण होतो तेही त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्याचं आत्मपरीक्षण जेव्हा आपण केलं, बद्ध लक्षणांमध्ये आपण अगदी पक्के बसलो. त्यानंतर त्यांनी मुमुक्षु लक्षण जेव्हा सांगितलं, तर ती तळमळसुद्धा काही काळ आपली झालेली आहे. ती तळमळ झाली म्हणूनच आपल्याला एक सिद्धता आली की खरंच आपल्याला काहीतरी थोडंफार काहीतरी करायची इच्छा आहे, नवीन काहीतरी आपल्यामध्ये बदल करायची इच्छा आहे. नवल घडावे गे ते माये. आणि मुख्य म्हणजे ना, आपल्याला सगळ्या लोकांना सगळं सारखं करायची सवय असते. जे सगळे करतात ते करत असतो, आणि तो मायेचा बाजार आहे. ज्या ठिकाणी सगळे सारखं करतात तसंच जर आपल्याला करावं वाटलं, बुद्धीला जर वेगळी चालना दिली नाही तर ती तशीच्या तशी आपली राहते.
त्यापेक्षा जर काहीतरी वेगळं करायचं जर आतून मनात इच्छा असेल आणि जर ते वेगळं शास्त्रसंमत असेल, शास्त्र परिप्रचिती, कालचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की साधक लक्षण निरूपणामधली 7वी जी ओवी आहे ती काल जी आपण बघितली की नाना संदेह निवृत्ती भावयाधरी सत्संगती. संदेहाची निवृत्ती मनातल्या मनात होत नाही. मी माझ्याच मनाने ठरवायचं आणि हे सगळं योग्य आहे असं म्हणणं हा बुद्धीचा पगडा आहे. या ठिकाणी आपली बुद्धी जर काम करत असेल तर ते आपल्याला सगळं बरोबर वाटणार आहे. हृदयाचा संकेत न ऐकता जर बुद्धीचं ऐकायचं ठरवलं तर ते सगळं चुकीचं होऊ शकतं. होणार आहे असं नाही. आता कसं झालं आहे, अंतःकरण शुद्ध आहे आणि अंतःकरण शुद्ध आहे, मनामध्ये परोपकाराची भावना आहे, मनामध्ये कल्याणाची भावना आहे, मनामध्ये आत्मकल्याणाची तीव्र जिज्ञासा आहे. त्यामुळे कदाचित बुद्धी बरोबर सांगूसुद्धा शकेल, पण ती सांगेलच ह्याचा जर आपल्याला नीट तपासायचं असेल तर त्यासाठी सत्संगती होणं आवश्यक आहे. सत्संगती आणि गुरु आज्ञेच्या शिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. आणि गुरु आज्ञा झाल्यानंतर काय घडतं ते महत्त्वाची 7वी ओवी जी सांगितली आहे, आत्म म्हणजे स्वतःला प्रचिती आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला आनंद मिळाला पाहिजे. इतरांसाठी करत असताना जर आपल्याला आनंद मिळत नसेल, हृदय जर कौल देत नसेल तर ती गोष्ट आत्म्यासाठी कल्याणाची निश्चितच नाही. म्हणजे आधी आपला विचार, आधी सगळ्यात पहिल्यांदा आपला विचार, नंतर शास्त्रांवर तावून सुलाखून घ्यायचं आहे. म्हणायला सोपं आहे साधेपणाने वागा, पण ते साधेपणाने वागत असताना आपण कितीही साधं वागलो, जसं कालच्या एकादशीच्या उदाहरणावरनं तर अगदी लक्षात येत आहे की एकादशीच्या उदाहरणात त्या ज्या ब्राह्मणाला वाटत होतं द्वादशी आपली पूर्ण व्हावी, हेतू अतिशय शुद्ध होता, अतिशय शुद्ध हेतू. पण आपली पात्रता किती आहे हे आपल्याला कळत नाही. जोपर्यंत हेतू जरी शुद्ध असला तरी आपली बुद्धी आपल्याला काहीतरी चुकीचं दाखवू शकते. जे डोळ्यांना दिसतं तेवढंच आपण खरं मानतो तोपर्यंत बुद्धीवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही, असं त्या आकाशवाणीवरून कळलं. साधूला तू खाऊ घालतोय, तू तुझा प्रश्न सोडव, तू त्याला खाऊ घाल, तुझी द्वादशी साधूनी खाण्याने पूर्ण होणार आहे आणि तो साधू आहे. या 2 गोष्टीवर तू स्थिर राहिला नाही. तुझ्या बुद्धीने सांगितलं की तो शिव्या देतोय देवाला. मग तुझी बुद्धी जे पाहते ते बोलते, तुझी बुद्धी जे बघते डोळ्यांनी ते बोलते. त्याची जबाबदारी तू का घेतो हे आपल्याला कळत नाही. जोपर्यंत सत्संगती होत नाही, म्हणजे तो आकाशवाणी म्हणजे एक प्रकारचा सद्गुरूंचा आवाज आहे तो, की या ठिकाणी तुझी पात्रता इतक्या वर गेली की द्वादशीचं पारणं करत असताना तू या छोट्या गोष्टींना महत्त्व देतो. तुला हे अजून समजत नाही की तुझं कर्तव्य काय आहे. नाही समजत बुद्धीला, कारण ते दिसतंय डोळ्यांनी तसं वागायचा जेव्हा प्रयत्न करतो त्या ठिकाणी पुढचं वाक्य आहे गुरु. मग त्या ठिकाणी जी आकाशवाणी म्हटलं तो एक प्रकारचा गुरु संकेत आहे, गुरूंची खूण आहे ती. मग आत्मशास्त्र गुरु प्रचिती, गुरुनी आशीर्वाद देणं, मग स्वतःची प्रचिती येणं, मग ते शास्त्रावर तावून सुलाखून पाहणं, या सगळ्या ऐक्य जेव्हा साधेल तेव्हा समर्थ म्हणतात तो विवेक आणि ते साधन साधक जाणावा. त्याला साधक म्हटलंय. साधना काय करायची अजून सांगितलंच नाही. साधकाची अवस्था सांगितली आधी साधकाची अवस्था कशी पाहिजे. आता आजकाल बघा की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो ते सांगतात की इतकं शिक्षण झालं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी या ट्रेनिंगला येता येईल. जो डॉक्टर असेल ते डॉक्टरच्या ट्रेनिंगला जाईल, जो इंजिनियर असेल ते इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंगला जाईल. प्रॅक्टिकल करेलच तो, पण पहिल्यांदा त्याची थेअरी इथपर्यंत झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेशच मिळत नाही. मग डॉक्टर कसं, इतकं जर तुझी तयारीच नाही तर त्या डॉक्टरचे इंटर्न एक्झाम तू देऊ शकणार नाही आहे. तशा पद्धतीची आधी मानसिक अवस्था आपली तयार पाहिजे ना. आपली साधना करण्यासाठी आपली वृत्ती तयार पाहिजे. साधनेला महत्त्वच नाही आहे. इथे मला प्रत्येक वेळी समर्थांचं वैशिष्ट्य असं जाणवतं की साधनेला अजूनपर्यंत महत्त्व नाही, चित्ताला महत्त्व आहे. आधी चित्त स्थिर झाल्याशिवाय, मग चित्त एकदा स्थिर झालं की त्यावरती काय करायचं आणि काय नाही करायचं काही सारखंच आहे. जर एकदा चित्त स्थिर झालं तर साधनेला महत्त्व दुय्यम आहे. म्हणजे ती साधना पुन्हा सुद्धा आपण करतोय. आता कालच त्यांनी प्रश्न विचारला, 108 आमचे जप, 108 माळा, 13 कोटी जप झाला आणि अशा प्रकारचं गायत्री पुरश्चरण झालं, मग तो पथिक कल्याणाच्या मार्गाला लागला का, असा प्रश्न होता. अर्थात लागला आहे, त्याच्याशिवाय त्याच्या हातात ती माळ आलीच नाही. पण चित्तावरती आधी काम केल्याशिवाय या पुढच्या गोष्टी गौण आहेत. त्या गौण आहेत. नाही करणारा एखादा व्यक्ती काहीच करणार नाही, पण तो चित्ताने शुद्ध असेल आणि अंतःकरणाने जर भगवंताशी जोडला गेला असेल तर त्याची प्रत्येक क्रिया आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती
संचार पदयो प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. इतकं स्पष्ट सांगितलंय शंकराचार्यांनी. जे तुम्ही कराल ते सगळं कर्म ईश्वरार्पण होणार आहे, जर चित्त स्थिर असेल. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार हे जे आहे ह्याच्यावरती आधी महत्त्वाचा बदल करायचा आहे असं समर्थ या ठिकाणी सांगतात. समर्थ काय, सगळेच लोक सांगतात, काही गोड शब्दात सांगतात. नामदेव महाराज नामातून सांगतात की नामामध्ये रत व्हा, नाम घ्या, मी नामदेव आहे, नामात मधला देव आहे मी. मग नामदेव म्हणजे नामाचं जर महत्त्व ते सांगतायत, जसे आपले महाराज सांगतात, तेही येणं केणं करून चित्तशुद्धीकडेच नेत आहेत. नाम घेणं म्हणजे त्यांनी चित्तशुद्धीकडे नेणं. ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की जे काही तुला वाटतंय ते आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणात शरीरम गृहम. प्राणाचं शरीरामध्ये आश्रयस्थान आहे. किती स्पष्ट संकल्पना आहे शंकराचार्यांच्या. प्राणात शरीरम गृहम. पूजा ते विषयोपभोग रचना. विषयोपभोगाची रचना, विषय घेत असताना, विषयामध्ये जरी असला, ऐहिकामध्ये जरी असला, संसारामध्ये जरी असला, तरी जर ते करत असताना जनक राजासारखा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, असं जर त्या ठिकाणी त्याची स्थिर बुद्धी असेल तर आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. तो झोपतो ना, ती समाधी असते. निद्रा ही समाधी होते. प्रत्यक्षात निद्रेमध्ये आपण कशाचं स्वप्न पाहतो ह्याच्यावर अवलंबून आहे ना. जागृती सुषुप्ती ह्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थासुद्धा समाधी अवस्था होऊ शकतात. म्हणजे महत्त्व. आता शंकराचार्य काय अद्वैत वेगळं सांगतायत आणि समर्थ काय वेगळं सांगतायत, आणि आपल्यालाही तेच पटतंय आता. याचं कारण विशेष काहीच करायचं नाही आहे. ही तर सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. सहज सुंदर श्रीराम आहे, सहज सुंदर अनुरागी भक्त मनानी बनायचं आहे. मग त्यांनी म्हटलं ना, निद्रा समाधी स्थिती संचार प्रदयो. जो काही संचार करतोय आपण, पायी चालतोय, जिथे जात असेल, मुलीकडे जात असेल, देवळात जात असेल, फुलं तोडायला जात असेल, आणखी भाजी आणायला जात असेल, ती सुद्धा प्रदक्षिणा होते. एवढी ग्वाही दिली आहे. पण ती कधी होईल? मग इकडे गंगेला जाऊनही आपलं पाप धुतल्या जात नाही, कारण आपलं मन त्या ठिकाणी नाही. आता त्याच्यावरती एक 4 गोष्टी अशा स्पष्ट मला जे लक्षात आल्या आहेत काही, त्याच्यावरती सोमवारचं निरूपण आहे. तर त्या 4 गोष्टींवरती म्हणजे अगदी स्पष्ट कल्पना येते की आपण कुठल्या पातळीवर आहोत. त्यामुळे आपल्याला ते तसं फळ मिळत नाही. ती जर पातळी एकदा लक्षात आली, म्हणून तो साधू त्याच्यासमोर आला आणि साधूच्या रूपात भगवंतांनीच त्याची परीक्षा घेतली. असं म्हणजे ते सत्संगती, आत्मशास्त्र, गुरु प्रचिती, ऐक्यतेची, ह्यामुळे होत आहे ऐक्य. आणि अशी ही आपली 7वी ओवी माझ्या मनात कितीतरी वेळ नंतरही घोळत होती, म्हणून आज पुन्हा ती 7वी घेतली. आता 12व्या ओवीवर जाऊ. उत्तम साधूची लक्षणे. साधूची लक्षणे, उत्तम साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे. निरूपण करताना, ऐकताना, श्रवण करताना, मनन करताना, चिंतन करत असताना साधूची लक्षणे आमचे महाराज आहे. साधूची लक्षणे अंगीकारावी, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा. ते जसे होते त्यांच्यामध्ये विशेष काय होतं? त्यांच्यामध्ये विशेषता ही होती की परोपकार करणे, खूप प्रेम करणे, खूप दया दाखवणे, चुकांना क्षमा करणे, कोणत्याही परिस्थितीत कुणालाही क्षमा करणे, हा जो त्यांचा गुण आहे. त्याच्यातला एखादा जरी मुंगीसारखा एखादा जरी गुण आपल्याला घेता आला तर मग त्यांनी म्हटलंय उत्तम साधूची लक्षणे. ही जी साधूची लक्षणं जर आपल्याला आवडायला, आतापर्यंत तर आवडतच नव्हतं. आतापर्यंत हे असं काही जग असतं, पारमार्थिक जग आहे हे माहितीच नव्हतं. अज्ञान आहे ते, आपली वेळ आलेली नसते. पण कळल्यावर तरी निदान चांगल्याच्याकडे ओढा असणं आणि त्यासारखं अंगीकारी निरूपणे. बळेची स्वरूपाकार होणे. बळेची हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. बळाने करावं लागतं हे. एकदा झाल्यावर सहज आहे, झाल्यानंतर सहजता आहे. विहीर खोदतो, कधी कधी कोणकोणत्या भागामध्ये 25-25, 30-30 फूट खोदलं तरी पाणी लागत नाही. मग बळाने पाणी शोधत बसतात ते, लागेल लागेल लागेल, आणि शेवटी लागतं. कोणाकोणाला 25, कोणाला 8, कोणाला 10 असं लागतं. ज्याच्या भिंतीच्या मातीच्या प्रकाराप्रमाणे त्यांना पाणी लागतं. पण बळाने मिळवावं लागतं. कधी कधी कुणाकुणाला अगदी लवकर पाणी लागतं. कारण एखादी जमीन अशी असते की त्या ठिकाणी आमच्या माहेरीचं जे होतं 5 फुटावर पाणी. म्हणजे साधा पायथा जरी करायचं असेल कोणाचा घराचा खोदून प्लिंथ बांधू तर पाणी लागलेलं असायचं. ते पाणी बाजूला करून प्लिंथ बांधवावी लागायची, इतकं जवळ पाणी होतं. आणि कुणाकुणाला 25-25, 30-30 फूट खोदतात तरी त्यांना पाणी लागत नाही.
म्हणजे ती पाण्याची लागण्यासाठी बळाचा उपयोग करावा लागतो, तेव्हा त्यांना ते पाणी दिसतं. तसं आपल्याला आपलं स्वरूप बळाने पाहावं लागतं, बळ लावावं लागतं त्या ठिकाणी. म्हणजे माहिती असतं आता हे इथे चांगलं आहे. आज एक अतिशय सुंदर कविता म्हणजे झाली. आता मनातल्या मनात आली. एक संधी आली आणि त्या संधीमध्ये कोणीतरी काहीतरी बोललं आणि 2-4 ओळी लिहिल्या गेल्या. मला तर असं वाटायला लागलं की बोलणंही बंद करावं, पण निरूपण हे फक्त भगवंताची सेवा आहे, त्यामुळे आपण सुरू ठेवतो. तीच खरी गोष्ट आहे. काल माझ्या सद्गुरूंचा किस्सा ऐकला आणि अंतर्मुख झाले. वाटले हा असाच आला नाही कानी, वाटले हा असाच आला नाही कानी. म्हणजे हे जे दासबोध किंवा जो ग्रंथ किंवा सद्ग्रंथ हा असाच कानी आला नाही, वाटले हा असाच आला नाही कानी. सखोल विचार व्हावा व आचरणही, सखोल विचार व्हावा आणि आचरणही. काहीही न करता अनुभवावे त्याला, काही न करता अनुभवावे त्याला. सहजतेने सुंदरतेने प्रेमाने धरावे त्याला. आलीच आहे गोकुळाष्टमी नाहीतरी. सहजतेने सुंदरतेने प्रेमाने धरावे त्याला. नको माझे माझे मिमी पण देहाचे, नको माझे माझे मिमी पण देहाचे. आहे मजपाशी सुख सोली व आत्म्याचे. कशाचा अट्टहास वृथा धावपळ, एकतरी विचार बाणावा अंतरी. देहचंदनाचा दरवळ परिमळ, देहचंदनाचा दरवळ परिमळ. तेव्हाच हे शक्य देणे ईश्वराचे. शब्द उमगावे हीच धडपड, शब्द उमगावे हीच धडपड. मौनही कळावे थांबे रडरड. देहातील चैतन्य फुलावे डेरेदार, देहातील चैतन्य फुलावे डेरेदार. फळ समाधान बाकी काही नाही, बाकी काही नाही. आणि शेवटी लिहित गेले संपावेत हे शब्द कधीतरी. जय जय रघुवीर समर्थ. शेवटी असं मनात तरी यायला लागलं ना चांगलं कमीत कमी की हे शब्दसुद्धा संपावे, मौनाचा अर्थ कळावा. असं म्हटलंय देहबुद्धी उत्तम साधूंची लक्षणे. नुसतं महाराजांचा किस्सा ऐकला आणि असे जर विचार मनात जागृत झाले तर महाराजांची किमया किती मोठी आहे. आणि त्यावरती चिंतन व्हावं, मनन व्हावं आणि त्यावरती आचरण व्हावं. हे मनाला पक्क हे बळाने सांगावं लागतं. मनात तर खूपदा येत होतं. वयाच्या 8व्या वर्षी सुद्धा आलं असेल की काहीतरी आपल्याला चांगले आपले गुरु दिसले आहेत म्हणून. पण प्रत्यक्षात तसं बळाचा उपयोग आपण त्या ठिकाणी बळ कुठे लावतो? आपलं संसारामध्ये. अतिशय उत्तम संसार करण्यासाठी बळ लावलेलं आहे, खर्ची केलं आहे आणि त्याचा उपयोग पण झाला आहे. मग तसा उपयोग आता इकडे बळाने मनाला वळवायचं की आता तरी आपण 4 अवस्था आहेत ना आपल्या पुन्हा, की आपल्या जे 4 आश्रम सांगितले त्या आश्रमामध्ये तरी निदान आता 3रा जो आश्रम आपला चालू आहे वानप्रस्थ म्हणू. संन्यास तर आपण घेऊ शकत नाही सध्या मानसिक. वानप्रस्थामध्ये हा विचार जर आला तर आपल्यासारखे पुण्यवान आपण. मग हे अंगीकारायचं आहे निरूपणांच्या द्वारे. बळेचे स्वरूपाकार होणे, दुसऱ्यांमधलं लक्ष कमी करून स्वरूपामध्ये येणं हे बळाने करावं लागतं. याच्यासारखी दुर्गती माणसाची कोणती? ह्यापेक्षा जास्त दुर्गती आठवलं की आपल्याला वाईट वाटतं, चिडचिड होते. आत्तापर्यंत कशाची चिडचिड होते की आता पण ते कळलं का नाही, आपण आत्तापर्यंत का बद्ध लक्षणांमध्ये अडकलो, का आपण चुकीचं वागत होतो. असं आत्मपरीक्षण म्हणजे मुमुक्षुकडे पुन्हा त्रास होतो, गोंधळ होतो. पण आमचे महाराज असे आहेत की कोणत्याही क्षणी झालेला गोंधळ निवारण करणारे आणि कोणत्याही क्षणी आपलं कल्याण करणारे. जय जय रघुवीर समर्थ ही ग्वाही प्रत्येक वेळी प्रत्येकजण आपल्या समोर देत असतं. मग आत्मज्ञान जे उत्तम साधूंची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेचे स्वरूपाकार होणे, यांना व साधक. बळाने व्हावं लागतं. समर्थांना माहिती आहे, समर्थांना माहिती आहे आपल्यासारखे सहजपणे वळणार नाही आहे ते मारुतीरायांकडे. आपल्यासारखे सहजपणे संसार सोडणार नाही आहे. त्यांना त्यांची माया आहे आणि त्यांना त्यांचं पूर्व सुकृत आहे, त्यामुळे त्यांना तसं वागावं लागणार आहे. जसं ब्रह्मदेवाला सुद्धा शाप दिला होता की 10 मिनिटासाठी, अर्ध्या तासासाठी, त्याच्या कल्पापर्यंत कोणत्या तो त्यांचा काळाचा काय त्यांचा संबंध आहे तिथपर्यंत तू अज्ञानात राहशील. मग ब्रह्मदेव जिथे सुटले नाही मायेतून तर आपण काय सुटणार आहे ह्याची कल्पना समर्थांना नाही का? त्यामुळे समर्थांनी सांगितलं की असं होणार आहे. मग बळेची म्हणून ते म्हणतात आहे जरा बळ त्याच्यावरती दाखव, स्वतः जबरदस्तीने त्याला म्हण. आणि एकदा का त्या मनाला चटक लागली ना मग नाही थांबत ते. मग कोणत्याही प्रकाराने आपल्या मनाला तशी एक अतिशय चांगली सवय आहे की जे करायचं ठरवलं ते केल्याशिवाय सोडत नाही. आत्तापर्यंत जे करायचं ठरवलं ते केल्याशिवाय आपण सोडलं नाही. मग आता पण हे करायला ठरवायला बळ वापरावं लागणार आहे, स्वतःचं आत्मबळ. की बाबा रे इकडे तिकडे भटकूच नको. इकडे तिकडे भटकला तर पुन्हा त्याच फेऱ्यात येणार आहे. आता या क्षणी आलं, अभि नाही तो कभी नाही. वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे.
आता त्याचा बळाचा स्वरूपाकार हो. आता बळाने स्वतःकडे बघ आणि कदाचित स्वतःचे अतिशय उत्तम गुणसुद्धा दिसतील. आतापर्यंत आपण वाईट बोललो मुमुक्षु लक्षणामध्ये की मी हे केलं, मी ते केलं, मी हा अपराध केला, मी तो अपराध केला. आता साधकाकडे वळलो आहे आपण, तर कदाचित चांगलंही घडलं असेल आणि आपल्याला स्वतःचा अभिमानही वाटेल की किती चांगलं आहे आपण, बरं झालं आपण असं काही केलं. चांगल्या गोष्टी कळतील, उत्तम गोष्टी बाहेर पडतील. काही लोकांचे तर 60 वर्षानंतर छंद बाहेर पडतात आणि त्या उत्तम कार्य करतात. म्हणजे त्यांचे चांगले गुण जेव्हा ते आत्मपरीक्षण करतात, आत्म्यामध्ये स्थिर होतात, स्वरूपाकार होतात, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. मग असंही कदाचित लक्षात येईल. आता दोन्ही याच्यावरती आपण स्थिर आहे की झालेला पाप, जे काही पापकर्म म्हणजे वाईट कर्म किंवा अज्ञानातून घडलेली जी कृत्य आहेत किंवा मायेमध्ये जे काही घडलं आहे त्याचा अपराध क्षमा झालेला आहे आणि पुढे एखादी जी माझ्यामध्ये मूळ स्वरूपामध्ये चांगली गोष्ट आहे ती चांगली गोष्ट बाहेर काढण्याची संधी आहे. म्हणून स्वरूपाकार होणे म्हणजे प्राधान्य, कितीही कोणीही म्हटलं तरी प्राधान्य आपल्या स्वरूपाला द्यायचं आहे. आपल्या स्वतःला समाधानी ठेवायचं आहे. समाधान फक्त हवं आहे, बाकी काही नको आहे. मग या समाधानावर स्थिर व्हायचं असेल तर बळाने हा गोष्टीचा विचार करावा लागतो. हे समर्थांनाही मान्य आहे. या गोष्टी सहजतेने होणार नाही. पण पुढे म्हटलंय सहज सुंदर राम अनुरागी. सहज सुंदर राम, सहज आहे म्हणे तो राम. राम सहज आहे कधी, एकदा चित्त स्थिर झालं की पुढची. आता एखादा खडक नदीला लागला, सुरुवातीला जेव्हा नदी बाहेर पडते तेव्हा खडका डोंगरातून बाहेर पडते, त्रास होतो तिला. त्रास झाल्यानंतर जेव्हा ती धावत सुटते तेव्हा तिला तो त्रास वाटत नाही, कारण तिचा तिचा मार्ग आहे तो तिला सापडलेला आहे. त्यामुळे तिच्यामध्ये सहजता येते आणि त्या सहजतेतच ती पुढे समुद्राला जाऊन मिळते. मग या सगळ्या गोष्टी पुढे सहजतेने होणार आहे. तो एक मोठा अडथळा जो आहे तो बळाने दूर करा म्हणतात. ते म्हणतात तो मोठा जो अडथळा आहे मायेचा, सगळ्यात जास्त अडथळा मायेचा पण नाही आहे. मी तर म्हणते मायासुद्धा एक वेळ समजू शकतं, कारण की कळलंय की दुःख त्या मायेत आहे. पण ही जी बुद्धी आहे ना ती पटवते नाही, ते जे तुला सांगितलं ना ते खोटं आहे, याच्यातच सुख आहे, बघ याच्यात प्रयत्न करून चांगली खरेदी करून पहा तुला सुख मिळतं की नाही बघा. याच्यामध्ये अडकवून ठेवायचा प्रयत्न करते बुद्धी पुन्हा पुन्हा. त्यामुळे बळाने बुद्धीचा वापर करून मनाचे श्लोक म्हणा आणि चांगल्या विचार करत आणि या गोष्टीमध्ये आयुष्य घाला. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकदा का त्या मार्गात गेलो बळानी, म्हणून त्याला बळानी म्हणतात. आणि स्वरूपाकार व्हायला मला नेहमी हसायला येतं. स्वतःला ओळखण्यासाठी बळ दाखवावं लागतं. इतरांना ओळखणं फार सोपं जातं की हा तसा तो तसा तो तसा, पण स्वतःला ओळखण्यासाठी समर्थांना सुद्धा सांगावं लागते बळाचा वापर करा. असं उत्तम साधूची लक्षणे. म्हणजे आता जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणत असताना सर्वोत्तमाचा जर ध्यास लागला तर बळानी जे काही सर्वोत्तम नाही त्याला त्यागावं लागणार आहे ना. सर्वोत्तमाकडे जायचं असेल तर उत्तमाला सुद्धा त्यागावं लागणार आहे. उत्तम आहेच, जे आत्तापर्यंत भोगलं तेही उत्तम आहे, पण सर्वोत्तमाकडे जायचं आहे ना. त्यामुळे बळाचा वापर करा. आणि एकदा का बळाचा वापर केला, एकदाला स्वतः कोण आहे हे कळलं तर समर्थ म्हणतात पुढचा मार्ग आम्ही आहे सांभाळून घ्यायला. जय जय रघुवीर समर्थ. असत क्रिया ती सोडली. त्यामुळे प्रत्येक गोष्टी चुकीची क्रिया आहे ती सोडली, असत क्रिया ती सोडली आणि सत्क्रिया ते वाढवली. सगळ्यात चांगली गोष्ट घडली. आता यानंतर असत्क्रिया होणार नाही, त्यानंतर सत्क्रिया होतील. किती मोठा बदल आहे जीवनात. अशा पद्धतीने दासबोध जर समजून घेतला ना तर पायरीने वर चढतोय असं वाटतंय, चक्क सज्जन गडावर जातोय असं वाटतंय. की प्रत्यक्षात एक पायरी ठेवली, समर्थांनी आशीर्वाद दिला तेव्हा कुठे पायरीवर चढलो, धडाधड पायरी चढून जातो. काहीही आपल्या जीवनात आणि चित्तामध्ये फरक जर झाला नाही तर प्रत्यक्ष सज्जनगड चढून गेलो तरी फायदा नाही. प्रत्यक्ष गंगेचं दर्शन घेऊन स्नान घेऊन त्रिवेणी स्नान केलं तरी फायदा नाही. पण अशी चित्तवृत्ती झाल्यानंतर गंगा किती आशीर्वाद देत असेल हेही त्याचे लाख मोलाचा आशीर्वाद चित्तशुद्धीवर अवलंबून आहे. घरातलं उदाहरण आहे साधं. आईवडिलांना जर प्रेमाने बोललं तर आईवडील आपल्याला त्यांना वाटतं त्यापेक्षा अधिक देतात. जे त्यांना द्यायचं नसतं ते सुद्धा देऊन टाकतात की अरे यांनी आपलं कौतुक केलं, हा आपल्यासमोर येतोय, हे सारखं आपलं कौतुक करतोय, आई करतोय. म्हणजे कदाचित इच्छा पण नसते पण ते सुद्धा देऊन टाकते, कारण की कौतुक, की मला कौतुकाने हा मुलगा माझ्याजवळ आला. असं जेव्हा एखादी आई करते, देव आणि आईमध्ये कोणता फरक आहे? देवही कृपाळू आहे आईसारखा. त्यामुळे तो म्हणतो नाही द्यायचं होतं याला खरं तर प्रत्यक्षात, पण तो इतका नम्र झालाय, इतका माझा झालाय की त्याच्या नशिबात जे नाही ते सुद्धा मी देऊन टाकतो. जय जय रघुवीर समर्थ. आणि असं काहीतरी काम करतात म्हणे ते, असं काहीतरी काम करतात की जे आपल्याला माहितीच नाही त्यांनी आपल्यासाठी केलंय. ही सुद्धा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. कदाचित काहीतरी वाईट घडलं असतं, कदाचित
अडथळा आला असता तो अडथळा मी येऊ दिलेला नाही हे तुझ्या लक्षात येऊ देण्याचं काम सुद्धा सद्गुरू करतात, की आपल्या जीवनामध्ये आपल्या देवाचं किंवा आपल्या अधिष्ठानाचं काय कार्य चालू आहे हे सुद्धा आपल्याला जाणवून देतात. नाही तर प्रत्यक्षात केलंही तरी आपल्याला समजत नाही आणि इथे न करता सुद्धा काही काही गोष्टी समजतात. म्हणजे ही किती मोठी देणगी आहे. त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की स्वरूपस्थिती बळावली. त्यामुळे स्वरूपस्थिती बळावली, आता हा पास्ट टेन्स आहे. या ठिकाणी त्यांनी अगदी सरळ सरळ सांगितलं असं होतं, झालंय. ते म्हणतात आहे असत्क्रिया सोडली, असत्क्रिया वाईट करणं सोडलं, त्यानंतर सत्क्रिया वाढवली, त्यामुळे काय झालं, स्वरूपस्थिती बळावली. त्यामुळे आपल्यामध्ये मन स्थिर झालं, स्वतःमध्ये. बाहेर जात होतं मन, ते आतमध्ये स्थिर झालं. आणखी काय पाहिजे, आणखी काय पाहिजे. साधक कशाला म्हणतात, जे बाहेरच्या वृत्ती सगळ्या आतमध्ये, कासव ओढी अंगे सारी. जसं कासव आपलं अंग, एखादा जर शत्रू आला तर तो जसा अंग चोरून घेतो, तसं आपणही सगळं चोरून घेतलं आहे. बाहेरचं अंग आपल्या आतमध्ये घेतलं आहे आणि आतमधल्या वृत्तीमध्ये विचार केला तर तो स्वरूपाकार झाला. त्यामुळे असत्क्रिया संपली आणि सत्क्रिया वाढली. आणि सत्क्रिया वाढणी म्हणजेच कुठून येते ही सत्क्रिया करण्याची वृत्ती? अंतःकरणातून. म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं, गंगेसारखं पवित्र झालं. गंगेसारखं पवित्र अंतःकरण जर झालं तर येणारे अश्रू गंगाच आहे ना. तिथे जाऊन गंगेचा अनुभव घेण्यापेक्षा इथली गंगा आपण रोज अनुभवू शकतो. भगवंताकडे बघून, सद्गुरूंकडे बघून जर गंगा येत असेल, अष्टसात्विक भावामध्ये ते म्हटलंच आहे त्यांनी, की असं जर आपणहून त्यांच्याकडे पाहून जर गहीवरून येत असेल तर ती गंगेसारखं पवित्र निर्मळ पाणी हेच अपेक्षित आहे सद्गुरूंना. मग ही स्वरूपस्थिती बळावल्यानंतर ते माझे आहेत, मी त्यांची आहे, ही भावना स्थिर झाली की काय शिल्लक राहिलं. तो आणि मी एक. अहम ब्रह्मास्मी वेदांच्या भाषेत बोलायचं तर तेच सांगायचं आहे. सोहम सोहम, तू मी आहे, तो मी आहे. सोहम साधना म्हणतात, बुवा म्हणतात की करा सगळ्यांनी. पण ज्यांना ही स्वरूपस्थितीची जाणीव झाली त्यांना खरंच साधना करण्याची गरज अशी उरतच नाही. कारण त्यांची जी आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणात शरीरम गृहम असं घडतं त्यांचं. त्यामुळे ती सोहम सोहम जे त्यांनी शिकवून पाठवलं आहे ते शिकवतच हा व्यक्ती जगू लागतो. मग स्वरूपस्थिती बळावली या नावं साधक. आपण साधक आहे का याच्यावरती विचार करू शकतो. आपण साधक आहोत का, आपण बद्ध आहोत का याचा विचार केला, आपण मुमुक्षु आहोत का याच्या 100% खात्री पडली की आपण मुमुक्षु आहोत. 100% खात्री मुमुक्षु असण्याची. गोंधळ जो मनाचा की पाळण्यावरचा एक हात सुटलेला आहे आणि दुसऱ्याने कोणी धरला नाही अशी अवस्था म्हणजे मुमुक्षु अवस्था आहे. ती अनुभवली, बद्धता अनुभवलीच का आधी आपल्याला समजलं नाही असं जे वाटलं ते आपले सगळे अवगुण आपल्याला स्पष्ट दिसू लागले, ती बद्ध अवस्था. आणि आताची जी अवस्था आहे ती आपली आहे का ह्यावरती बाकी आता विचार करायला पाहिजे. कारण आतापासूनचे जे सगळे भाग आहेत ते सगळे भाग आता बळानी म्हटलंय. समर्थांनी हळूच एक शब्द सांगितला, बळानी करावं लागेल. म्हणजे हे फार सोपं नाही आहे. जर कोणी म्हटलं की मी साधक आहे तर ते सोपं नाही, जबाबदारीने शब्द वापरावे लागतील आता यानंतर. कारण मुमुक्ष अवस्था अनुभवली आहे. समर्थांनी काही म्हटलं नाही त्या ठिकाणी. बळानी म्हणताय का ते असं अजिबात म्हटलं नाही की बळ ह्या ठिकाणी वापरायची गरज नाही. कारण मुमुक्ष अवस्था येते. जर बद्ध लक्षण संपत असेल तर मुमुक्ष अवस्था ही नैसर्गिक आहे. त्यामुळे बळाचा वापर त्या ठिकाणी केलेला नाही. पण मुमुक्षु अवस्था पार झाली असेल आणि पुढे जर साधन करायचं असेल तर बाकी बळाचा वापर करायचा आहे. हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. यावरती विशेष लक्ष देऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे आपण साधक आहोत का ह्यावरती विचार प्रत्येकाला करायला पाहिजे. कारण त्यांची थोडीशी भाषा आता कडक आहे. स्वरूपस्थिती बळावली या नावं साधक. अवगुण त्यागी दिवसेंदिवस. कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस माझा चांगला असला पाहिजे. कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस चांगला असला पाहिजे. म्हणजे अवगुणांचा त्याग केला पाहिजे. साधक आहे हा मुमुक्षु नाही आहे. आता किती शब्द कठीण आहेत. आता हे सगळे वाचण्यासारखे शब्द बोलायला 10 ओव्या पटकन संपणार आहे. पण या ठिकाणी अवगुण त्यागी दिवसेंदिवस. एक दिवस त्यागून होणार नाही, सातत्याने एखादी गोष्ट करावी लागते. अवगुण त्यागी दिवसेंदिवस. त्यागू शकतोय का? राग येत होता तो राग येतच आहे का? जर एखाद्याला नाही मदत करायची इच्छा ती होत आहे तर तशीच राहते आहे का? अवगुणांचा त्याग झाला पाहिजे. अवगुण जे आपल्याला दिसले ना बद्ध लक्षणामध्ये ते समजून काय उपयोग आहे? गंगेला जाऊन काय उपयोग आहे? जर तिथे तुम्हाला आंघोळ करता आली नाही तर कशी चुटपुट लागते?
की तिथे पोहोचून गर्दी होती आणि आम्ही त्रिवेणी संगमात न्हावू नाही शकलो, भांडण करून इतरांना ढकलून आपण तिथे जातोच की नाही. म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी कसं आपण तत्पर असतो, ते मनाने पक्क केलं आहे की त्रिवेणी स्नानामध्ये जाऊनच आंघोळ करायचे. इतर ठिकाणी जर मी गेली, गंगेच्या भागात जरी गेली, गंगेची वाळू पायाला लागली तरी माझं समाधान नाही. मला पाण्यात आणि तेही त्रिवेणी संगमातच स्नान करायचं आहे. हे जसं पक्क आहे तसं पक्का आहे का अवगुण समजले पण सोडायची तयारी आहे का? नाही. ही कठीण आहे समास. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं रोज एक 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 अवगुण सोडला पाहिजे. सोडला. त्यांनी म्हटलं असत्क्रिया ती सोडली. सोडली असेल तर साधं काय पुढचं ऐकायचं नाही तर ऐकायचंच नाही. कठीण आहे. त्यांनी म्हटलं असत की आता पण, म्हणून मी मगाशी म्हटलं ना एकदम लक्षात येईल, पास्ट टेन्स आहे. झालंय. झालं असेल तर साधक आहे, अन्यथा करत राहावं लागणार. केल्याशिवाय पुढचं करून काही कळणारच नाही आपल्याला आणि आपल्याला भगवत प्राप्ती शक्यच नाही आहे. या ठिकाणी थांबून मनन चिंतन करून स्वतःला आश्वस्त करावं लागेल की मी स्वरूपाकार झालो आहे का. असत्क्रिया ती सोडली आणि सत्क्रिया वाढविली. हे केलं असेल तर साधक आहे म्हणतात ते समर्थ. भाषेचे जाणकार आहेत, व्याकरण तज्ज्ञ आहेत, शब्दांचे जाणकार आहे, अक्षर ब्रह्म, अक्षर ओंकार स्वरूप सगळं असल्यावर ते चुका नाही करू शकत. करते करेल असं नाही. त्यांनी म्हटलं असत्क्रिया ती सोडली. याच्यावरती विशेष विवेचन आणि विशेष मनन चिंतनाची आवश्यकता आहे. असत्क्रिया ते सोडली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूपस्थिती बळावली, या नावं साधक. इतर साधक नाहीत. म्हणजे बघा, बद्ध लक्षण सोडलं, मुमुक्षु लक्षण समजलं, मुमुक्षु पण आहोत पण अजून साधक नाही झालो, अशी अवस्था आहे आपली. जोपर्यंत आहे तोपर्यंत ही साधना करावी लागणार आहे. तो विचार करावा लागणार आहे की समर्थ काय म्हणतायत. नंतर अवगुण त्यागी दिवसेंदिवस असं करावं लागेल तर साधक बनू. करी उत्तम गुणाचा अभ्यास. करी उत्तम गुणाचा अभ्यास. अभ्यास परीक्षा द्यायची आहे एखादी, रात्रंदिवस अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यास नाही केला, या ठिकाणी अभ्यास कोणता आहे? फक्त त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, तो किती चांगला आहे, त्याचे गुणकीर्तन, त्याला बघणं, त्याचे फोटो पाहणं, सगळं त्याचं होऊन राहायचं. बाकी काहीच अभ्यास करायचा नाही आहे. ज्ञान मिळवण्याची गरजच नाही. विषय संपला असं वाटतं ना, तर समोर विषय उभा करतात ते बोलण्यासाठी. माझ्या 1च वर्ष झालं आहे निरूपणाला. 1 वर्ष म्हणजे आता 14 जूनला 1 वर्ष पूर्ण झालं. पण निरूपणाला विषय, अनंत विषय समोर ठेवतात की जर तुम्हाला बोलायचं असेल तर याच्यावर तुझा अभ्यास झाला आहे हे आठवण करून देतात की यावेळी तुझा हा अभ्यास झाला आहे हे आठवण करून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. इकडे घरातल्या वस्तू आठवत नाही कुठे ठेवल्या आणि कधी काही केलेला अभ्यास आठवण करून देतात. मग हे जे आहे ना उत्तम गुणाचा अभ्यास, असं करावं लागतं. बाकी काही करावं नाही लागत. माझा स्वतःचा अनुभव सांगते की जर ह्या अनभिज्ञ क्षेत्रामध्ये आपण घेतच नाही, उडी घ्यावी लागली, घेतली आणि समोर स्वतःच तयारी करून घेतात. स्वतः समोर आपल्या सगळ्या गोष्टी आणून ठेवतात. संधी स्वतःच देतात, सगळं स्वतःच करतात. आपण फक्त त्याकडे बघण्याची दृष्टी पाहिजे. एवढं झालं तर कधी उत्तम गुणांचा अभ्यास. मग हा अभ्यास आहे सारखं त्याचं निजध्यास करून. सारखा तो किती. एकदा तर माझ्या स्वतःच्याच जीवनातला प्रसंग असा आहे की नुकतेच माझे मिस्टर गेले होते, काहीतरी 6 महिनेच झाले होते आणि रामाचा फोटो आम्हाला अयोध्येहून आला. आमचे जे गुरुजी होते ते गुरुजी, त्यांना समजलं की यांच्याकडे असं असं काही झालं आहे आणि त्यांच्याकडून आम्ही जप करून घेतला होता आणि यांच्या जाण्यासाठी ह्याचा शंकराचा. तर त्यांनी तो फोटो मला अचानक पाठवला. 6-7 महिन्यानंतर काहीतरी तो फोटो आला आणि आमच्याकडे असा मोठा असा बसण्यासारखा स्टँड आहे, तिथे तो ठेवला आम्ही. आणि आल्यावर अर्थातच माहिती आहे की तो अयोध्येहून रामाचा फोटो आजही आहे माझ्याजवळ. तो अयोध्येहून रामाचा फोटो आला आणि गुरूंनी पाठवला म्हटलं तर अक्षरशः घळघळ पाणी डोळ्यातून व्हायला लागलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, त्याच्याकडे बघायचं, रडायला यायचं. आमचे शेजारचे भेटणारे लोक येणारच होते, सारखे येतच होते. तर ते म्हणाले की 6-7 महिने झाले होते तरी येणारे भेटायला आले. काकूंना किती वाईट वाटतंय. अगं काका खूप चांगले होते. मी म्हटलं मी होते, चांगलेच होते, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, सगळं छान आहे. ते गेले त्याचं दुःख पण आहे, पण आत्ताचं जे रडणं आहे ना, कसं सांगू हे रामासाठी चाललं आहे की राम माझ्या घरी आले त्याचं सुख आहे, असं जर सांगायला गेलं तर वेड्यात काढतील ना कोणी. की प्रत्यक्षात ही घटना घडलेली आहे पण त्या घटनेचं ते दुःख नाही आहे. अश्रू तर त्यांनी देवाने असं का करून ठेवलं की सुखाचे आणि दुःखाचे सारखेच. त्यामुळे हे जे अश्रू आहे ते अयोध्येहून राम आला आहे घरी आणि त्याच्यासोबत एक चंद्राचं लॉकेट वगैरे त्यांनी पाठवलेलं. आणि अक्षरशः मन म्हणजे देव कसा काळजी घेतो. दुःख वेगळं, मी आहे ना सांगणारा, अयोध्येहून फोटो आलेला, तो बघितल्यावर घळघळ अश्रू नाही येणार दुःखी जीवाच्या.
जो दुःखात आहे तो रडणार कुणाजवळ आहे. आमच्या घरच्यांनी तर सगळ्यांनी सांगितलं होतं की आपलं आटपायचं आहे आणि 1.25 महिन्याने तुला कामाला जायचं आहे. कारण की हे सगळं आपल्याला अपेक्षित नव्हतं, तरी घडलं आहे तर ते आपल्याला सहन करावं लागणार आहे. 2 हा मनाचा निश्चय वेगळा, पण हे जे दुःख बोलणार कुणाजवळ, अशी जर घटना एखादी घडली आणि देव स्वतः घरी आले तर माणसाचा बांध फुटेल की नाही. आणि अशा परिस्थितीत अरे तू आहे हे म्हणून जे आनंदाचं दुःख होतं, ते दुःख इतरांना वाटलं नवरा गेला म्हणून रडते. हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे जीवनातला. अशा पद्धतीचे आपल्या आतमधला जो बदल आहे तो साधकाला आवश्यक आहे. मग त्यांनी म्हटलं कधी उत्तम गुणाचा अभ्यास. मग विश्वास किती असला पाहिजे देवावर. ज्या अर्थी अर्धा तास डोळ्यातलं पाणी थांबत नसेल जर भगवंताला बघून, तर तो विश्वासाचा भाग आहे. तो साधक म्हणायला हरकत नाही. मग काय करावं लागलं त्याच्यासाठी. त्याच्यासाठी तो घरी आला म्हणून पाणी आलं डोळ्यात, ही साधना आहे. साधना म्हणायचं काय याला. आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्याचे आपण वंशज आहोत, तो आपल्या घरी चालत आला, ही भावना मनामध्ये त्यालाही सुखकारक आहे, आपल्यालाही सुखकारक आहे. करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. हा स्वरूपामध्ये निजध्यास लागला पाहिजे. त्याला एकदा बळाने त्याकडे नेलं. अगं पांडवांच्या बाबतीत द्रौपदीच्या बाबतीत आपण बघितलं. द्रौपदीची विटंबना करत असताना 5 पांडव, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 पती आणि सगळे जगज्जेते. सगळे जगज्जेते असताना द्रौपदीला जर अशा प्रकारचा विटंबना जर तिची राजदरबारात होत असेल तर आपण कोण. अशा प्रकारचं दुःख जर तिला येऊ शकत असेल, 5 पांडव असून, आणि बरं ते 5 पांडव तर असो, प्रत्यक्ष कृष्ण असून समोर, त्या महाभारताचा नायकच कृष्ण आहे, एवढं सगळं असून जर तिला दुःखाने व्याकुळ होऊन भगवंताला हाक मारावी लागली आणि भगवंत धावले सुद्धा, हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तो निजध्यास होतो. कारण तो जो प्रसंग आहे, तो प्रसंग शबरीचा प्रसंग असो, केवटाचा प्रसंग असो, असे कितीतरी आपण पुराणातल्या आपल्या स्वतःच्या आयुष्याला जे काही आवश्यक आहेत प्रसंग, ते जर आपण आपल्या जीवाला लावून पाहिले तर त्याच्यासारखा त्राता कोणी नाही असं वाटतं. आणि या ठिकाणी समर्थ ते म्हणतात निजध्यास तो आहे. मग या ठिकाणी कोणती साधना आहे, कोणते उपचार आहे, कोणती उपासना आहे. उपासना ही अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाने ज्याचा आपण आहोत त्याचा आपण आहे हे सिद्ध करणे, त्यामध्येच रममाण होणे. गोपींना जसं दुसरं सुचतच नव्हतं, त्यांना संसारही करत होत्या तरी त्यांना कृष्णाच्या शिवाय काही सुचत नव्हतं. अशा प्रकारचा जेव्हा ध्यास लागतो त्या नाव साधक श्रीराम. या ठिकाणी प्रत्येकाने काय आपली अवस्था आहे यावरती आत्मपरीक्षण करून साधनेकडे वळणं म्हणजे साधक बनण्यासाठी पुढे जाणं हे समर्थांना अपेक्षित आहे. हा नुसता वाचवून संपण्याचा हा ग्रंथ नाही. दृढ निश्चयाचे निबळ. आता तेच म्हटलं, बळाने म्हटलं मगाशी त्यांनी सुरुवातीला समर्थांनी. बळ कसं. बळ कुठे लागतं. मनाला वळवायला. मन आपलं मानत नाही, त्याला बळ लागतं. मग त्याच्यासाठी दृढ निश्चय मनाचा पाहिजे. मनाने कितीही म्हटलं तरी ऐकायचं नाही. हा बुद्धी आपली स्थिर करण्याचं काम आपण आपलंच करायचं आहे. इथे आपली आई येऊन सांगू शकत नाही. सद्गुरू सुद्धा फक्त तळमळून सांगू शकतात. आमच्या सद्गुरूंच्या समोर कितीतरी लोक आम्हाला मुलगा नाही, आमच्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, आम्हाला परिस्थिती चांगली नाही असं सांगणारे होतेच. हसत असतील मनातल्या मनात ते. तुला मी काहीही सांगितलं तरी तुला माझे शब्द आता पटू शकत नाही. कारण मी फक्त ते ब्रह्मस्वरूपी जे असतात संत, ते याच्यावर काय करू शकणार आहे. ते म्हणतात स्वतःच मी जर त्यावरती माझा उपाय चालत नाही, मायेवरती किंवा या सांसारिक जीवनावर माझं स्वतःचं पण चाललं तरी चालवत नाही मी माझ्या स्वतःसाठी, तर इतरांना मी काय करू शकणार. पण धीर तर देत होते. धीर दिल्यानंतर सांगायचं प्रत्यक्षामध्ये काय काम आहे. दृढ निश्चय कर. मी जे सांगतो ते ब्रह्मवाक्यावरती विश्वास ठेव. म्हणजे अगदी लहानपणी जेव्हा असे मनामध्ये विचार येतात तेव्हा सुरुवातीलाच आमचे सद्गुरू आमच्या मनात स्वप्नात आले आणि म्हणाले काय पाहिजे. मी 8व्या वर्षी जेव्हा आले तेव्हा म्हटलं पेढा पाहिजे तुमच्याजवळचा. कारण इतके पेढे असायचे त्यांच्याजवळ की ते सगळे पेढे मला खायचे. तुम्ही मला एकच देता. ते म्हणे अगं सगळ्यांना वाटायचे असतात, त्यामुळे मी एकच देतो. एकातलं कधीतरी 1.5 द्यायचे. मग चल अजून तुला पाहिजे तर घे. मग जेव्हा मोठा झाल्यावर म्हटलं काय पाहिजे. छान संसार झाला पाहिजे. अजून मोठं झाल्यावर काय पाहिजे. तर म्हटलं मी काहीच बोलली नाही, कारण समजायला लागलं ती मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष अवस्थेमध्ये आपण गोंधळ असतो. इकडे मागितलं तर आपली लायकी नाही, राम बघण्याची लायकी नाही, आणि मागे तर सगळा गोंधळ झालेला आहे.
त्यामुळे आपण चूप बसतो तेव्हा सद्गुरू बोलतात राम पाहायचा आहे, राम बघायचा आहे का, हे त्यांचे शब्द असतात, आपले नाही. त्यावरती आपण हो म्हणणं ही आपली जबाबदारी. त्यांनी जे शब्द आता वापरले, आता तरी किमान मी म्हणतो त्यावरती हो म्हण. म्हणजे सगळ्या अवस्था झाल्या आहेत. मग त्यानंतर दृढनिश्चय माझ्या शब्दात आता बसेल का, कळलं का काय झालंय, कुठपर्यंत जीवन आलंय, कुठपर्यंत पात्रता आपली आहे, हे सगळं कळतंय का, कळतंय का असं विचारल्यावर आता आपण जेव्हा चूप बसतो, प्रश्नांना उत्तर देत नाही, स्वतःला काय पाहिजे ते मागत नाही, तेव्हा सद्गुरूंचं महावाक्य काम करतं. तोपर्यंत महावाक्य काम करू शकत नाही, कारण दृढनिश्चयाचं बळच नसतं आपलं. आपला दृढनिश्चय बाकीच्या गोष्टीत असतो. जोपर्यंत आपले शब्द जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत सद्गुरू कार्य करू शकत नाही. आपण मौनात गेलो की त्यांचं मौन कळतं. हे दृढनिश्चयाचं बळ आहे. मौनातून हे सगळं शब्दब्रह्माचा खेळ. माझं अगदी पहिला निरूपण झालं होतं बडगावला असताना. त्या ठिकाणी शब्दब्रह्मावर बोला म्हणे, हस्ताक्षराचा वर्ग होता. हस्ताक्षराच्या वर्गामध्ये शब्दब्रह्मावर बोला. तर मी म्हटलं शिकण्यासाठी एवढी धडपड, तुमचा सुलेखन हस्ताक्षराचा वर्ग आहे, त्यामुळे सुंदर अक्षर काढायचं, सुंदर लिहायचं, व्याकरण उत्तम असलं पाहिजे, सगळे अक्षर त्याचं ज्ञान मिळवायचं, कशी लिपी वापरायची, काय वापरायची, किती सुंदर लिहायचं, कोणता पेन वापरायचा, हे सगळं करून तुम्ही हस्ताक्षराकडे लक्ष देता. आणि हे सगळं हस्ताक्षर झालं, हे सगळं शिकलं, सगळं ज्ञान घेतलं की ते सगळं मिळालेलं ज्ञान पुन्हा संपवून टाकायचं, हा योग आहे म्हटलं. त्या ठिकाणी जेव्हा योगावरती बोलायचं होतं तर जे शिकलं ते विसरायचं, जे साठ्यांनी सांगितलं. इतकं त्याच्यासाठी वेळ घालवला, ते सगळं रामाला अर्पण करायचं यावरती. कारण शेवटी अध्यात्म आणि अक्षर हाच योग होता. त्यामुळे हे म्हटलं जे काही आपण शिकतोय, ज्यासाठी आपण कष्ट केले, अक्षराचा वर्ग असल्यामुळे अक्षरा संबंधात बोललं. इकडे संसाराचा वर्ग असेल तर जे काही आपण उत्तम प्रकारे केलं ते सगळं त्याला अर्पण करणे, म्हणजे हा दृढनिश्चय मनाचा झाला पाहिजे की जे काही मी कमावलं ते सगळं त्याला अर्पण करायचं. दाता आहे तो स्वतःला दाता म्हणतो आणि घेणारा आहे नंबर 1चा चोर. सगळं देतो आणि घ्यायची खूप लालसा असते की तू काय देते मला, मी तुला इतकं सगळं दिलं. भक्ताला म्हणतो इतकं सगळं मी तुला दिलं, काय नाही दिलं. वडील दिले, आई दिले, नवरा दिला, घर दिलं, पैसा दिला, बुद्धी दिली, सौंदर्य दिलं, मालमत्ता दिली, मान दिला, सगळं दिलं. तू मला काय दिलं, आपण काय दिलं त्याला. फुलं वाहिल्याने होणार आहे त्याचं, नाही होत. मग ते दृढनिश्चयाने एकदा झालं, त्याच्यासाठी जे गंगेचे अश्रू जर डोळ्यात आले, ही खरंच भावना असली पाहिजे त्याची. आता वाटायला लागलं की ती भावना त्याची असली पाहिजे की याने दृढनिश्चय करावा की तू आणि तू, तुझ्या व्यतिरिक्त काही नाही. दृश्य असताचं नाडळे. आता दृश्य असतं तरी दिसत नाही प्रत्यक्षामध्ये. मग तेव्हा जेव्हा पहिल्या दिवशी सांगितलं की जगन मिथ्या, पटेल का. एवढा सगळा जेव्हा आपण व्यापार करतो शब्दांचा, तेव्हा कळतं ह्या शब्दांचा अर्थ काय आहे. जसं आपले शब्द संपल्यावर सद्गुरूंचे शब्द कार्य करतात. आपले शब्द जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सद्गुरूंचं कार्य होऊ शकत नाही. तसं दृश्य असताचं नाडळे आहे. दृश्य समोरचं जिथल्या तिथे, सगळं जिथल्या तिथे आहे, काहीही बदललं नाही. इव्हन जी व्यक्ती गेली आहे ती सुद्धा कुठून तरी आशीर्वाद देते, ही भावना स्थिर आहे. म्हणजे दृश्य आहे तसंच आहे, त्यामधलं लक्षही नाही. आपला तो मार्ग आहे जगण्याचा, ते आपल्याला करणं भाग आहे. असं जगताना सुद्धा दृश्य दिसतच नाही डोळ्यांनी, आहे असून सुद्धा दृश्य दिसत नाही. समजून घ्यायच्या गोष्टी आल्या. समोर सगळं आहे पण मला दिसत नाही, आणि समोर काहीच नाही आणि मला दिसतं, ही पुढची अवस्था असेल कदाचित सिद्धाची. त्यांनी आता सांगितलं दृश्य असताची नाडळे सदा स्वरूपी मिसळे, सदा स्वरूपामध्ये स्थिर राहतो या नाव साधक. मग तेच म्हणतात ते शीतोष्ण सुख दुःखेषु. समोर काहीही असलं तरी मला याचा काही फरक पडत नाही. म्हणजे एक प्रकारचं शांत अवस्थेमध्ये जाणं याला साधक म्हणतात. अजूनपर्यंत देवाची प्राप्ती आणि असं काही सांगितलेलं नाही. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनामध्ये स्थिर होत नाही साधकाच्या, तोपर्यंत पुढच्या गोष्टी घडू शकत नाही. एखादी गोष्ट घडण्यासाठी एखादी गोष्ट जावी लागते. ती जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत तशी प्रचिती येत नाही. जशी जशी प्रचिती येते, आधी असं वाटायचं, उदाहरण आहे संसारातलं सुद्धा, की असं वाटतं हा बोलत नाही, हा वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे बद्धतेचं लक्षण झालं. मुमुक्षुतलं लक्षण असतं
की तो वाईट आहे पण फक्त माझ्याच बाबतीत का वागतो, इतरांशी तर चांगला वागतो, म्हणजे माझ्यात काही दोष आहे का? एखादा दुकानदार कुणाला काही बोलत नाही, आपल्यालाच बोलतो, मग आपलं काहीतरी चुकलंय का? तो इतरांना तर बोलत नाही. हे सगळं जेव्हा घडतं ना, तेव्हा तो स्वरूपात मिसळण्याच्या स्थितीपर्यंत जातो. कारण माझं काही चुकलंय का? चुकलं असेल तर आपण आपल्याला क्षमा करतो, नसेल चुकलं तर त्याकडे दुर्लक्ष करतो. या दोन्ही गोष्टीची स्थिती येण्यासाठी ही अंतर्स्थिती तर शांत पाहिजे. नाही तर हे जे 5 षड्रिपू आहेत आपले 6, त्या षड्रिपूंच्या आधाराने जर आपली बुद्धी काम करत असेल तर सखोल जाऊच देत नाही, ती अंतर्स्थितीकडे वळूच देत नाही, साक्षीने काही बघूच देत नाही. साक्षीने बघणं, वर जाऊन बघणं किती महत्त्वाचं आहे. वर जाऊन त्याला आणि मला एकत्र बघू शकणं, मग माझी आणि त्याची चूक समजू शकणं, माझी असेल तर क्षमा मागणे आणि नसेल तर दुर्लक्ष करणे. या दोन्ही गोष्टी साक्षीभावाने होऊ शकतात. हे सगळं आपल्यासाठी आवश्यक आहे, त्याच्यासाठी नाही. ही जी स्थिती आहे ती मग ती सदा स्वरूपी मिसळे, त्यामुळे तो स्वरूपामध्ये मिसळू शकतो. अनुभवाचं ज्ञान आता संसारातून आलेल्यामुळे संसाराचं ज्ञान आहे. समर्थांना संसार न करता सुद्धा ते संसाराचं म्हणतात ना, तुम्हाला बळ लागणार आहे, शक्ती एकवटावी लागणार आहे, दृढनिश्चय करावा लागणार आहे, जो त्यांना नाही करावा लागला, ज्ञानेश्वरांना नाही करावा लागला. एकदा खूप त्रास झाला, इतका त्रास झाला, इतका त्रास झाला, बहीण आली कामाला आणि बहिणीने भावाला सांभाळलंय. अशा पद्धतीने बहीण भाऊ, आता उद्याचं तर आहेच आपली रक्षाबंधन, अशी बहीण भावाचे उद्गार आहेत की अशी बहीण माझी मायबाई माझ्यासोबत आहे, मला कशाची काळजी आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो, इतका मायेचा बाजार अगडबंब आहे. मग तरीही त्या क्षणी ताटीचे अभंग झाल्यावरती तेव्हा जाणवतं, इतक्या त्रासामध्ये जर ते स्थिर राहू शकले तर आपला त्या मनाने खरंच त्रास नाही, फक्त स्वतःला करायचं आहे. त्यांना तर समाजालाही जागृत करायचं आहे, त्यांना समाजाला सुद्धा देवापर्यंत पोचवायचं आहे. त्यांचं कार्य किती थोर आहे. पुन्हा नतमस्तक होतो आपलं शरीर, आपलं डोकं. या सगळ्या गोष्टी साक्षीभावाने करण्यासाठी आपल्या मनाची अवस्था तशी व्हायला पाहिजे. या मनाच्या अवस्थेला समर्थ साधक म्हणतात. दृढनिश्चयाचे निबळे दृश्य असताचे नाडळे, सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, प्रत्यक्ष माया अलक्ष करी. नंतर अलक्ष वस्तू लक्ष्मी अलक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी. या नावं खूप कठीण उभी आहेत. ही जी आहे प्रत्यक्ष माया मी आत्ताच म्हटलं, बरं मला वाटलं पुढे सिद्ध लक्षणांमध्ये सांगत असतील, पण त्यांनी आत्ताच सांगितलं. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, मायेकडे अलक्ष करू शकणे. ह्यानी रागवलं, त्यांनी बोललं, ह्यानी अपमान केला, हे सगळं गिळून, या सगळ्या गोष्टी गिळून म्हणजेच मायेला अलक्ष करणे. मायेने कितीतरी वेळा आपला प्रहार टाकायचा प्रयत्न केला, काही फरक पडत नाही. अशी अवस्था खरंच सोपी आहे का? कितीतरी वेळा आपण अडकतो या मायेमध्ये. गेल्यासारखं वाटतं, संपल्यासारखं वाटतं, तरी चिडचिड होते. मग ही प्रत्यक्ष माया म्हणतात आहे ते, साधी माया नाही. प्रत्यक्ष माया एखाद्या देवीच्या रूपाने अवतरली तर तरीही सुद्धा तो अलक्ष करतो. अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. आणि जी गोष्ट अलक्ष आहे ती अंतरामध्ये ओळखतो. आत्ताच बोलली ना की सदा स्वरूपी मिसळे, दृश्य असताचं नाडळे, इथपर्यंत बोललो होतो. दृश्य असताचं नाडळे, दृश्य असून दिसत नाही, मग जे दृश्य नाही ते दिसतं. मला वाटतं सिद्धापर्यंत जातील, पण या सोबत त्यांनी सांगितलंय अलक्ष वस्तू लक्ष अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. या ठिकाणी आत्मस्थितीची जो धारणा धरतो, आत्मस्थितीला म्हणजे स्वतःला जो महत्त्व देतो, सगळ्यात जास्त महत्त्व देतो, जेव्हा इतर कुणीही महत्त्व देत नाही, इतर कुणीही मानत नाही, इतर कुणीही अपमान करतात किंवा ज्या काही गोष्टी करायच्यात ते करू शकत नाही, तरी सुद्धा तो स्वतःला मान देतो. म्हणजे स्वतः उभा राहतो. जेव्हा दृढ निश्चयाने त्याला म्हणायचं साधकतेची केले, जेणे दृढ केले या नाव साधक. काय दृढ केले? पुढची आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. आपल्या आत्मस्थितीमध्ये जो स्थिर राहील, या गोष्टी बोलायला सोप्या, खरंच या गोष्टी बोलायला सोप्या, वाचायला तर फारच सोप्या, कारण मराठी आहे. आणि एकदा का समर्थांवरती प्रेम जडलं, समर्थांवरती भक्ती जडली, तर शब्द काही म्हणायला कठीण नाही आहे, मराठी भाषा आहे, प्राकृत. पण हे सगळं करत असताना एकेका शब्दाला धक्के बसतात हृदयाला, जेव्हा तो साधक आहे.
तोपर्यंत साधक नाही. हे माझं स्वतःचं मत आहे, दासबोधातलं नाही. धक्का बसला पाहिजे शब्दाचा, खडबडून जाग आली पाहिजे. त्या नावं साधक. 5 वेळा वाजते. ये जनासी चोरिले मनास नवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक श्रीराम. जे बोलताची वाचा धरी जे पाहताची हंध करी ते साधी नाना परी या नाव साधक श्रीराम. जे साधो जाता साधवेना जे लक्षो जाता लक्षवेना तेची अनुभवे मनी आणि मना या नाव साधक श्रीराम. जेथे मनची मावळे तेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम. स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होय अंगे या नाव साधक श्रीराम. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसाराला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. विषय झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. जे जे देखिले ते जागृती सोडाले सहज निर्वाच्य झाले बोलता नाहीये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे प्रत्यय खुनेशी बाणावे जन्ममृत्यूच्या नावे पुण्याकार श्रीराम. अंताचे स्वाभिमान आश्रतीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. सदशक दासबोध श्रवणद्वारे गीता शोध मनन कर त्याच विशद परमार्थ होतो श्रीराम. सदशक 200 समास साधके पहावे सावकाश विशेष कळवू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन विशेष ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन प्रत्यास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा मृतांचा करता आत्मा तेजिता आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगनिशाचे आणि कवित्व मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा गाडा केला तपस मुलाय उडाला जे कोण्या पदार्थाला मुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे उभेच भ्रमू नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे फळ केले श्रीराम. जय जय समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदि भाव्यं. हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा स्थित्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान् पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिमानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं.
वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे गर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।